मित्रांनो, अखेर तो क्षण आला आहे ज्याची कुणालाच अपेक्षा नव्हती। शेवटी दामिनीने घेतलाच इराचा बळी। होय, इराने ज्या पुराव्यांवर मेहनत घेतली होती, ज्या सत्याला ती बाहेर आणणार होती, त्याच सत्याने तिचाच जीव घेतला। सुरुवात झाली दया मामांच्या संपवण्यापासून आणि आता इरापर्यंत गोष्ट येऊन पोहोचली आहे। कारण एकच, दामिनीचं खरं रूप जगासमोर येणार होतं। इराने शेवटच्या क्षणी सगळं सत्य उघड केलं, थेट नाव घेतलं, दामिनी मुजुमदार। आणि इथेच वातावरण तापतो। इराचा राग अनावर होतो। ती थेट दामिनीचा गळा पकडते। दामिनीला श्वास घेणं कठीण होतं। घरातले सगळे मध्ये पडतात। धैर्य, विलास, भास्कर सगळे तिला सोडवायचा प्रयत्न करतात। पण खरी ट्विस्ट इथे आहे मित्रांनो, इराने खरंतर तिला मारायचा प्रयत्न केला नव्हता। ती फक्त तिला थांबवत होती। पण दामिनी, तिचा डाव काही वेगळाच होता। ती मुद्दाम इराला ढकलते आणि मागे असलेल्या काचेच्या टेबलावर इरा जोरात आदळते आणि इथेच सगळं संपतं। इराच्या डोक्याला जबर मार लागतो। ती खाली कोसळते आणि काही क्षणांतच तिचा जीव जातो। घरात एकच शांतता, सगळे हादरलेले आणि दामिनी, ती पुन्हा एकदा वाचते, सुरक्षित। थोडा थांबा, पण गोष्ट इथेच संपत नाही। फ्लॅशबॅकमध्ये आपण पाहतो, धैर्य सावीला मंदिरात घेऊन जातो, तिच्यावर शपथ टाकून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी सावी तुटते। ती सांगते, माझ्या पप्पांना इराने किडनॅप केलंय। हे ऐकून धैर्य हादरतो, पण खरी गोष्ट अजून बाकी आहे। कारण इरा सांगते, मी फक्त प्यादा आहे, खरा मास्टरमाइंड कोणीतरी दुसराच आहे। आणि ती थेट बोट दाखवते दामिनीवर। A to Z पुरावे असल्याचं सांगते, पोलिसांपर्यंत जाण्याची धमकी देते। पण दामिनी खेळते तिच्या शेवटचा गेम। ती इरालाच प्रोवोक करते, माझा जीव घे ना। आणि त्या गोंधळात एक ढकलणं, एक अपघात आणि इराचा शेवट। मित्रांनो, शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं। इराने ज्या सत्यासाठी इतकी झुंज दिली, त्याच सत्याने तिचा जीव घेतला। दामिनी, होय, हीच ती बाई जिने आधी दया मामांचा काटा काढला आणि आता इरालाही संपवलं। कारण एकच, तिचं खरं रूप बाहेर येऊ नये। इराकडे सगळे पुरावे होते, ती सगळं उघड करणार होती आणि म्हणूनच ती दामिनीच्या डोळ्यात काटा बनली होती। शेवटच्या क्षणी इरा थेट सावीसमोर सत्य उघड करते, या सगळ्यामागे दामिनी मुजुमदार आहे। हे ऐकून सावी हादरते, पण विश्वास बसत नाही। ती इराला विचारते, तुझ्याकडे पुरावा आहे का? आणि इरा अगदी ठामपणे सांगते, A to Z पुरावे आहे माझ्याकडे। इतक्यात दामिनी एंट्री घेते आणि नेहमीप्रमाणे स्वतःला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करते। ती सगळ्यांसमोर इरालाच खोट ठरवायला लागते। पण इरा आता थांबणाऱ्यांपैकी नव्हती। ती थेट दामिनी समोर जाते, तिचा हात पकडते आणि रागाच्या भरात तिच्या गळ्याशी धरते। घरात एकच गोंधळ उडतो। धैर्य, विलास, भास्कर, नीता, अवंती सगळे मध्ये पडतात। दामिनीला श्वास घ्यायला त्रास होतो। पण मित्रांनो, इथेच खरी गेम सुरू होते। कारण इरा खरंतर तिचा जीव घेत नव्हती, ती फक्त तिला थांबवत होती। पण दामिनी, तिचं डोकं खूप पुढे चालत होतं। ती अचानक जोरात स्वतःला सोडवते आणि इराला मागे ढकलते। मागे असतो एक काचेचा टेबल आणि इरा जोरात जाऊन त्यावर आपटते। क्षणात सगळं शांत होतं। इराचं डोकं टेबलवर आदळतं, ती खाली कोसळते आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं। काही क्षणांतच इरा तिचा शेवटचा श्वास घेते। मित्रांनो, ज्या मुलीने